मी श्रावणी खूप खूप स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर। आज एक छोटीशी आम्ही रस्त्याची अपडेट देणार आहोत। दाभोळ तिट्यापासून ते जामसंड्यापर्यंत रस्तो कितपत झालो हा, म्हणजे काम चालू हा। तोरसो फाट्यापासून ते दाभोळ तिट्यापर्यंत ऑलमोस्ट काम कम्प्लीट हा, पण दाभोळ तिट्यावरून कितपत चालू हा तर तुमका या व्हिडिओत दाखवतला। आणि एक महत्त्वाची गोष्ट, 25 तारखेपासून खूप 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 गरम होणार हा। तसा होता, तुम्ही जर बाहेर पडतास तर टोपी बी घेऊन बाहेर पडा, पाण्याचे बॉटल बिटल घेऊन बाहेर पडा, लहान मुलांना बाहेर जाऊ देऊ नको। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, आता आम्ही असा दाभोळ तिट्यावर आणि शिरगाव म्हणजे तोरसोळा ते दाभोळ तिट्याचा म्हणजे काम आहे ना रस्त्याचा, तर पूर्ण असा कम्प्लीट झाला, फक्त बाजारपेठे सुटले आहेत मध्ये। तर आता दाभोळ तिट्यावरनं आपण पुढे जाऊया देवगड साईडला। ही तुमका एकदम लेटेस्ट अपडेट आहे। लेटेस्ट अपडेट आहे। आज तारीख असा 26 नाही 27 मिनिट। आज तारीख असा 27 मे। तुम्हाला दाखवता कितपत रस्त्याचा काम कम्प्लीट झाला दाभोळ तिट्यावरून पुढे देवगड पर्यंत। कारण तोरसो फाट्यापासून ते दाभोळ तिट्यापर्यंत काम कम्प्लीट असा। आणि बघा इकडे पण सुरू केला ना, तर दोन्ही साईडचा काम असं कम्प्लीट झालेला दिसता। आणि तुम्ही वातावरण बघू शकता, ढग पण बघा पावसाचे, कदाचित पावसाचे असतील। जाणार होतो आम्ही दाभोळ तिट्यावरनं आतमध्ये, खाकशिट्या तिकडनं बाहेर पडणार होता गावातून, पण तुमका आज अपडेट देऊची होती म्हणून म्हटलं जाऊया इकडून जाऊया। त्या बघा यामाकटा काल परवा तसा टाकलेला नाही, कालच टाकलेला जरा मशीन इकडे दिसता, तर वाटत नाही आपला खाकशिट्यापर्यंत या काम टार्गेट काय लागलं होता माहिती? खाकशिट्यावर नव्हता टार्गेट, मग यांचा टार्गेट होता जामसंड्यापर्यंत, दिरबादेवी नाक्यापर्यंत। म्हणजे जामसंड्यापर्यंत यांचा टार्गेट होता, पण पाऊस जरी लो तर या टार्गेट काही कम्प्लीट होणार नाही। पण ह्यांनी जागा मोर्यो बिरो पाडून ठेवला नाही, जाम डेंजर होत। त्यांनी काहीतरी त्या मोर्यांचा करून द्यायचा, जर कोण व्हिडिओ बघत असाल। काम जर होत नसाल तर तुम्ही मोरीचं काम कम्प्लीट, म्हणजे मोरी जे जरी टाकला असतं निदान सिमेंट टाकून देवा, प्रवाशांचे हाल होणार नाही। नाहीतर आमच्या देवगड साठी एवढं पाऊस पडताना जी माती हा वरची ती सहज धुपून जातली, खड्डे पडतले मोठे मोठे, कार टू व्हीलर वाल्यांचे ते हालच होतले। त्याच्यामुळे कोणता व्हिडिओ बघत असाल, या रस्त्याच्या संबंधित कोण व्यक्ती असाल त्यांनी लक्ष घाला। आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता, मस्तच वाटतं, एकदम मोकळा मोकळा, भारी वाटतं। पण गरम पण तेवढाच होता, गरमी खूप झालेली। आता 25 तारखेपासून जशी गरमी म्हणजे सांगितलेली होती तशीच गरमी होता। एक साइड इखाय तागत पूर्ण केला नाही, कालवी फाट्या तागत कैल काय ना असेल असं सांगू जातो का तागतच दिसता। म्हणजे दाभोळ तिट्यावरून कालवी फाटो जरा पुढे राहलो, कालवी फाटो जरा पुढे राहलो। पुढे बघायला झाडा बिड होती ना, खूपच दिवस इलही नाही तिकडे। म्हणजे आम्ही आतमधून आता ह्या केलेला ह्याच्या डायरेक्ट आता ते ओढू शकतो बघा, इकडनं कालवीक जाऊ रस्तो असा, कालवी टिटो म्हणतात त्याका। आणि हे इकडले असले गाड्या बघायलाच ना की समजायचं आपल्याकडे घाटावरून पर्यटक गेले होते। एका गाडीत असतात किती, एका ह्याच्या त्याच्या मांडीवर बसून येतच ट्रॅक्स काहीतरी म्हणतात त्याला, ट्रॅक्स मस्त मोकळा केला न्या बरा असं ते जाऊसाठी। एवढा काय म्हणतोस तू? नाही ना, आता बघूया पुढे खाल्ल्याने असतो ना। आणि आपली लालपरी येताना दिसता समोर लालपरी मी रस्ते करत नाही, ह्यांचे लय हाल होतात खरा म्हणजे, कारण यांना रोजचा प्रवास करूचो असतो इष्टीवाल्यांका। पण त्यांना ते खड्डे पेड्डे नसतात, ते आपल्यात असतात। नाही काम चालू वाटतं। आणि आता ह्यांका वाकटा अचानक साक्षात्कार झालो, मोरी घालायची नाही, कारण खाकशाच्यापर्यंत जामसंड्यापर्यंत मोरी टाकत गेल्याने होयच कशा लावलेली काय समजत नाही। मग त्यांनी पावसात बघलंय नाही, हा पाणी तुंबला।
पर्यंत एक लेन झाली आ, पण बाकीचा सगळा या असाचा. सगळे जेसीबी बीसीबी सगळे दिसतात मग. आणि बाकी हे काय लेवल बिवल करूचं काम चालू असा. आणि आता आपण कट्ट्यावर आहो. रिक्षा नवीन आणा गो, कशी बनवतात तो तरी काय करीत तर हळू मी काय काय सांगता जरा तुका दाखवते, कारण आपण व्हिडिओ पण दिसा कळाव ना. गाडी संकेत चालवतो. आता हे गडके नाही काय करणार आधी बरा, म्हणजे कोणाच्या लोकांका ह्या नाही करत. आणि एक ना एक गोष्ट काय केलं माहितीये काय, जो रस्तो केला नी ना जय जागा हा थयच ते वाढवतात फाट्यापासून ते लिंगदा टिट्यापर्यंत एवढी त्यांनी हाईट दिल्यानी ना रस्त्याक, म्हणजे कायच गरज नव्हती. लोकांनी दुकाना बिकाना अर्धी ही झालेली, म्हणजे अर्धी रवलेली. गडगे त्यांची वाट लागली. पण आता म्हणजे लिंगदा टिट्यापासून पुढे एवढे काय हाईट बीट मध्ये त्यांनी दिला नाही, एक बरा झाला. उगाच भर टाकून 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 केवढं तरी उंच रस्तो करून ठेवलेला आहे. पण आता तसा करीत नाही. तेव्हा दवाई जागत तू झालाय पहिला आपला गाभीत कट्टा येता ना त्या जागेत. आमच्या इकडे 2 कट्टे आहेत, एक भंडारवाडी लागता आणि एक आकडी गाभीत कट्टा. तर इकडून तर पुढे कायच नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त मोरियांचं काम झालेला. आणि माका वाटत नाही जामसंड्यापर्यंत हे रस्तो करू शकतात, कारण आता पावसात तोंडावरच आहे. आता आपल्याकडे किती तरी आम्ही आता ना शिरगाववरून इलाव ना, तर तुमका आमची फॅक्टरी दाखवते फर्निचरची. ही बघा, ह्यो खाक्षी टिटो असा. आणि ही आमची फर्निचरची फॅक्टरी आहे. विजया टीन वर्क्स. तुमका इकडेच मस्तपैकी ओरिजिनल असा फर्निचर मिळतला भारीतला. घर सजूचा असा तर सीएनजी पण भरू शकता. घर सजूचा असा तर तुम्ही आमच्या फॅक्टरीत भेट द्यावा. आणि आमच्या कारखान्यापासून अगदी 2 मिनिटावरच सीएनजी पंप असा. सीएनजी भेटलो. आता सीझन मध्ये लाईन नाही तर भरपूर असतात सीएनजी. आपल्याकडे आता देवगडात पण एक पंप होतो, कदाचित काम झाला पण असतो सीएनजी पंप. आणि इकडे हिंदेकर ऑटोचा फक्त असा लिहिलेला ऑटो, हिंदेकर ऑटो. म्हणजे गाड्यांची कामं होतं तिकडे. ही आपली जामसंडे बाजारपेठ असा. तुम्ही मस्त वाटतं बघू. पूर्ण अशी पॅक असता म्हणजे दिवसभर असता. फक्त दुपारची जरा गर्दी कमी असता, संध्याकाळची परत अशीच. आणि मुंबईला लिहिली तर काय बघू नको. आणि समर्थ कृपा खानावळ आम्ही इकडेच जेवता येऊन मस्त असतं जेवण. कोकण मेव खूप काय काय तुमच्याकडे मिळतला. म्हणजे तुम्ही टुरिस्ट मार्केटला सगळाच मिळतला. आणि इकडे ना गावठी भाजी बिजे सकाळचे मिळतात. आणि बांगडेवाले काका होत मग बांगडे घेऊचे संगीत उघडी. हो घेऊचे का. इकडे एक छोटासा मच्छी मार्केट असा जामसंड्याचा. हे बघा, मार्केट मधनात ना तुमका इकडे पडेलाक जाऊचो रस्तो असा. तुम्ही पडेल, विजयदुर्ग, आंबेरी, रत्नागिरी, पावस बिवस सगळीकडे जाऊ शकता इकडून. मडके बिडके पण मिळतील. आणि आता संकेतने उच्च शिक्षण घेतलेली तुमका शाळा दाखवते मी. हे बघा मस्तपैकी त्यांनी समोर असो गुलमोहर लावला भारी वाटता. हे बघा ही शाळा संकेतची. माझी पण शाळा तुमका दाखवेन मी संध्याकाळचा काहीतरी. तर ही छोटीशी अपडेट तुमका कशी वाटली ती नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ बघूनच्या नंतर पण कोण आपल्या देवगडात पर्यटक येतात तर प्लीज समुद्राच्या ठिकाणी तुम्ही जातास ना आतमध्ये जाऊ नको. मग तुमका आपले समुद्र ना तो एकदम असा खोलगट तुमका अंदाज येत नाही. आता हालीच त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी वाईट प्रकार घडलो इकडे देवगडच्या आपल्या मिठमुंबरीच्या समुद्रात. तर 5 जण आंघोळीत गेलेले, बुडाले ते. 3 काढले, 4 काढल्यानी एक
म्हणजे एक गेलोच. तर असं करू नको. आम्ही नेहमीच आमच्या व्हिडिओ तुमका सांगत असता आपले समुद्र किनारे, देवगडचे समुद्र किनारे आंघोळीसाठी नाही, ते तुम्ही फक्त वाळूवर राहून एन्जॉय करा, ते आंघोळ करूसाठी नाही होत. कारण तुमका समजत नाही काय नाही, पटकन तुम्ही जाणार, लाट येता मग घेऊन जाता. चला ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.